हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्ही यूट्यूब सोडण्याचा किंवा यूट्यूबला स्किप करण्याचा विचार करताय. त्याची बरीच वेगवेगळी कारणं असू शकतात यूट्यूब स्किप करण्याची, कारण प्रत्येकाचं रिझन हे वेगवेगळं असतं. तर महिलांची जी कारणं असतात ते म्हणजे घरातली कामं किंवा मुलं छोटे असतील, मग त्यांना यूट्यूब वरती व्हिडिओ एडिटिंग करायला प्रॉब्लेम येतो, व्हॉइस ओव्हर करायला प्रॉब्लेम येतो, मुलांना सांभाळून सगळं करून तुम्हाला यूट्यूब वरती काम करायला प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे महिला ज्या आहेत या कारणामुळे जास्त डिमोटिवेट होतात. आणि इतर कारणं जर तुम्ही म्हणाल तर यूट्यूबवरती मला खूप वेळ झाला काम करून, पण माझं पेमेंट येत नाहीये. यूट्यूबवरती मी 6-7 महिने दिले, परंतु अजूनही माझं एकही पेमेंट चालू नाही झालं, किंवा माझं चॅनल मॉनिटाईज होत नाहीये, किंवा माझ्या व्हिडिओज व्हायरल होत नाहीये. अशी बरीच कारणं आहेत यूट्यूबर्सची यूट्यूब स्किप करण्याची किंवा यूट्यूब सोडण्याची. तर या कारणांमध्ये तुम्हाला मी सांगते की काहीच तथ्य नाहीये. तुम्हाला जर यूट्यूबवरती मनापासून जिद्दीने काम करायचं आहे तर तुम्हाला कंटिन्युटी ठेवणे खूप गरजेची आहे. तुम्हाला सतत यूट्यूबवरती काम करत राहायचं आहे. रोज तुमची एक व्हिडिओ तरी अपलोड झालीच पाहिजे. जर तुम्ही यूट्यूब सोडण्याचा प्रयत्न करत असाल किंवा सोडण्याचा विचार करत असाल तर तो विचार तुमच्या मनातून पूर्णपणे काढून टाका. कारण यूट्यूब एक असा मार्ग आहे, असा सोर्स आहे की तुम्ही घरी बसून त्यातून पैसे कमवू शकता. हे बघा, बरेच महिलांचे जे पेमेंट असतात किंवा यूट्यूबर्सचे पेमेंट असतात, पहिलं 1-2 पेमेंट येतं आणि 1-1.5 वर्ष पेमेंट येत नाही. तुम्ही जर एक व्हायरल चॅनल झालेला आहे आता मराठीमध्ये, त्या ताईंचं नाव जो स्टॉकवरती आल्यात त्यांचं नाव मला आठवत नाहीये. फूडवरून काहीतरी त्यांचं चॅनल आहे, शॉर्ट्स जास्त त्यांच्या चालतात. तर त्या ताईंचं पहिलं 2 महिने पेमेंट आलं आणि 1.5 वर्ष पेमेंट आलं नाही. मग त्यांनी यूट्यूब सोडून दिलं का? त्यांचं पण छोटं बाळ होतं, छोटा मुलगा होता, पण त्याला सांभाळून रात्री व्हॉइस ओव्हर करून मग त्या व्हिडिओ अपलोड करायच्या. आणि सुरुवातीला त्यांनाही नॉलेज नव्हतं की यूट्यूबवरती व्हॉइस ओव्हर कसा करायचा. त्याच्यामुळे त्यांच्याही बॅकग्राऊंडचा किंवा त्यांच्या घराच्या बाहेरचा संपूर्ण आवाज त्यांच्या व्हिडिओमध्ये येत होता. परंतु आता त्यांनी यूट्यूब स्किप न करता सतत कंटिन्युअसली काम करत राहिल्याने त्यांचं चॅनल खूप चांगल्या प्रकारे ग्रो झालेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही हा विचार काढून टाकायचा मनातून की माझं यूट्यूब चॅनल चालत नाहीये तर मी स्किप करते, मी दुसरं चॅनल ओपन करते. तुम्ही दुसरं चॅनल जरी ओपन केलं आणि तेही ग्रो झालं नाही, मग काय कराल? त्याच्यामुळे जे चॅनल तुमचं आहे तेच पुढे कंटिन्यूस करा. कंटिन्युअसली तुमच्या यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करत राहा. कोणतेही प्रॉब्लेम येत असले तरी त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करा. तुमच्याकडून यूट्यूबवरती व्हिडिओ बनवताना, एडिटिंग करताना, व्हॉइस ओव्हर करताना बऱ्याच चुका होतील. जर तुम्ही न्यू यूट्यूबर असाल, तुम्हाला सुरुवातीला यूट्यूबर्स कडून खूप चुका होत असतात. जर तुम्ही मोठे फेमस यूट्यूबर जरी बघितले, त्यांचे पहिले व्हिडिओ बघितले, तर त्यांच्याही चुका झालेल्या आहेत. चुकांमधूनच माणूस पुढे शिकत असतो. चुकांमधून माणसाला अनुभव येतो आणि अनुभवातूनच पुढे यश मिळतं. ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा आणि यूट्यूबवरती चांगल्या प्रकारे काम करत राहा. तुमचं जे कॉन्टेंट आहे त्याच्यावरतीच तुम्ही काम करा. मिक्स कॉन्टेंट टाकू नका. जर तुम्ही मिक्स कॉन्टेंट टाकलं तर तुमचं चॅनल पुढे कधीच ग्रो होणार नाही. एकाच निचवरती, एकाच टॉपिकवरती तुमचं कॉन्टेंट चालू असलं पाहिजे. आणि यूट्यूबवरती तुम्हाला लवकर सक्सेस हवं असेल आणि चांगल्या प्रकारे जर तुमचं यूट्यूब चॅनल ग्रो व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुमचा स्वतःचा आवाज तुम्ही द्या. म्युझिक देऊन बरेच यूट्यूबर्सचे चॅनल डिमॉनिटाईज झालेले आहेत. मॉनिटाईज झालेलं चॅनल सुद्धा डिमॉनिटाईज होतं. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःचा आवाजाचा व्हॉइस ओव्हर किंवा फेस दाखवून तुम्ही तुमची व्हिडिओ एडिट करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला यश नक्की मिळेल, पण त्यासाठी तुम्हाला थोडा काळ द्यावा लागेल. यूट्यूबवरती तुम्हाला वेळ द्यावा लागेल. जर तुम्ही नेटपॅक मारता तुमच्या मोबाईलमध्ये, तर ते यूट्यूबवरचे ते व्हिडिओ बघण्यापेक्षा तुमचे व्हिडिओ टाकण्यात जास्त फायदा होईल. यूट्यूबवरती तुम्ही व्ह्यूअर्स बनण्यापेक्षा तुम्ही कॉन्टेंट क्रिएटर बना आणि तुमच्या मागे यश नक्कीच येईल जर तुम्ही चांगल्या प्रकारे मेहनत करत असाल तर.
त्याच्यामुळे यूट्यूब स्किप करण्याचा, यूट्यूब सोडण्याचा विचार अजिबात मनात आणायचा नाही. तुम्ही यूट्यूबवरती आले आहात, तुमचे व्हिडिओ चांगल्या अपलोड झालेले आहेत, तर एक ना एक व्हिडिओ तुमची व्हायरल नक्की होणार आणि तुमचं चॅनल लवकरात लवकर ग्रो होऊन तुमचं सुद्धा पेमेंट चालू होईल. त्याच्यामुळे डिमोटिवेट व्हायची गरज नाहीये. मोटिवेट नेहमी आपल्याला स्वतःच मोटिवेट करायचं आणि आपलं काम चालू ठेवायचं. कारण महिलांसाठी किंवा ज्यांना पैसे कमवायचे आहेत घरी बसून, त्यांच्यासाठी हा उत्तम मार्ग आहे यूट्यूब. तर ही व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमच्या मनात जर असे विचार येत असतील तर ते थांबवा आणि पुढे काम चालू ठेवा. सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.